सीताफळीची चिकूची रामफळ चिकू आहे चिंच आहे तेवढी झाड तू बस ना मला टाकून चालले ना ठीक आहे टाकून जा मला कचरा पेटी तर टाकायला पाहिलं उचलायला पाहिलं नव्हतं पण उचललं घरच्यांनी नाही काय सांगितलं. नमस्कार मंडळीचे खानदेश. तर तुम्हाला गाडी वगैरे बघून समजलं असेल की आम्ही कुठेतरी बाहेर जातोय. तर आज माझा मावशीचा मुलगा आहे मंदार, हा जो बघता तुम्ही फोटोमध्ये, तर त्याचा आज साखरपुडा आहे. तो आहे पिंपळगाव जवळ. तर आम्ही सगळे मंडळी चाललो तिकडे. ही आहे आमची आकाजी आणि बाकी आहे ते माझे मामी आणि मावशी. मंदार बाप्पा गणपतीचं नावच मंदार आहे ना. तर बाप्पाच्या जयघोषाने प्रवासाला सुरुवात झाली आणि बघू शकता आमची सगळी मंडळी, हे माझी मावशी, माझी बहिणी वगैरे, बाजूला मामा मी पण बसले ते. तर काही वेळाने बाकीची मंडळी झोपून गेली आणि आम्ही आता थांबलो पिंपळगावला, कारण की 4 गाड्यासोबत निघालो. तो गाड्या मागे पुढे झाल्या तर आम्ही सगळे तिथे थांबलो होतो पिंपळगावला आणि फ्रेश वगैरे झालो. बाकीची मंडळी सर्व गाड्या आल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी. इकडे साखरपुडा. छान छान ऊन मस्त, पण शेत पण आहे जवळ. मस्त शेत छान आहे. असं वातावरणात कधी आलं नव्हतं आम्ही. म्हणजे मी फिरली ती पण यांनी नाही बघितलं. हिरो मंडळी आपण आलो आहोत आता मध्ये जिथे साखरपुडा होणार आहे आणि हे घर शेतात घर आहे आणि त्याच्या समोरच मंडप वगैरे सजवण्यात आला. आता छान पद्धतीने सजावट करण्यात आली. ते सर्व बाबरे तिकडं नवरदेव. चला ना सासूरवाडीला आले. कसा अनुभव आहे तुमचा? कशाला नर्वस व्हायचं? अरे छान वातावरण, मस्त वाटतं एकदम. नाहीतरी मला आवडतंच गावाकडचं वातावरण, खूप आवडतं. त्या आहेत नवरदेवाची आई म्हणजे माझी मावशी आणि बाकी सगळ्या माझे मामी मावशी बसलेले आहे. थोडं तयारी वगैरे केली आणि आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे. आता पुढे फोटो काढायचे प्रॉब्लेम असा ना, हिचे फोटो छान निघेल आणि हिचे पण फोटो छान निघेल, पण माझे फोटो कोणीच चांगले काढणार नाही. ही बकवास काढते, त्याच्या भंगार ही काढते फोटो. काय करावं मी आता? मी नाही काढणार फोटो कोणाची. माझा मोबाईल वारी जातो एवढं. काय ना विचारिचा. ही माझी मावशी एक आत्या आहे. मावशीच माझी मम्मी कुठे गेली यांच्यामध्ये? वा रे वा. काय कॉफी आहे? ए मला पण कॉफी घ्यायची. किती मस्त वातावरण आहे यार. वा वा. हिरवळ हिरवळ मस्त. इच्छा होती कधीपासून. हो हो मग डोंगर. अरे मला घेणार ही याची सिगरेट बिगरेट फक्त का एका ठिकाणी स्टेबल नाही राहत. मी रस्त्याने येतानाच बोलले मस्त वडापाव पाहिजे लागेल. वडापाव बटाटा वडा होता, नाश्ता मस्त गरमागरम वडापाव होता आणि सोबत कॉफी होती. कॉफी तर आम्ही अगोदरच घेऊन घेतली आणि सगळी माझी मावशी मम्मी मंडळी ह्याची नाश्ता वगैरे करताय. पण मी त्यांना सुखाने खाऊ दिल तेव्हा त्यांचा व्हिडिओ काढत होती खूप. तर आम्हा सर्वांचा नाश्ता चालू होता आणि आमच्या वहिनी आल्या होत्या आणि आता लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. साखरपुड्याला सुरुवात होणार होती आणि नवरदेव आमचं तयारी करत होता. मी टाकून देणार आहे मंदार. ठीक आहे ना ग.
आजी लेट आल्या. खानदेशी. तर आलं ते आमच्या चांदोडचे आजी बाबा आणि आमचे मामा आहे, पत्रकार आहेत ते चांदोडचे. तर ते पण आले ते आणि नवरदेव नवरीचं साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली ती. आणि नंतर त्यांचं फोटोशूट होतं. तर आम्ही पण तिकडे गेलो की कुठे बाबा फोटोशूट, आम्हाला पण थोडे फोटोज वगैरे अंकिता बाई. काढायचे. बाई मग काय ओढण्याचा उपयोग काय तर. हे तुझा फोन. तर खूप पुढे आला ते अखेर आम्हाला नवरदेव नवरे दिसले आणि आता आम्ही चाललो होतो तिथे फोटोशूटच्या ठिकाणी. छान दिसते का? छान दिसते ना. तिथे गेल्या ते बघितलं त्यांचेच फोटो बाकी होते. म्हटलं आपली कुठे गर्दी करायची, त्यामुळे मी ना गीताने ठरवलं की पुढे जाऊ, मस्त शेत वगैरे होतं तिथे आपण आपले सेपरेट फोटो काढून घेऊ कॅमेऱ्यामध्ये. काही पण म्हणा, मला इतकं आवडतं ना वातावरण, फार हौस होती मला अशा वातावरणाची. म्हणजे मला अशा ठिकाणी राहायला कोणी सांगितलं ना आम्ही खरंच राहील. बघा काय सीन आहे. सुख इथे ना, ते तुम्हाला कोणत्या मॉलमध्ये नाही, कोणती महागातली वस्तू घेण्यात कुठेच भेटणार नाही जे इथे. फोटो काढायला आली मी एवढ्याला. वो झालं. शेतात गेला होती, मस्त वातावरण होतं, सगळीकडे हिरवळ ऊन होतं पण खूप छान वाटत होतं तिथे. तर तिथे गेला ते आम्ही काही व्हिडिओ काढले, खूप सारे फोटो काढले. तर फोटो तर नाही पण काही रॅन्डम व्हिडिओची मी पोस्ट करते. आणि नंतर आजी पण सोबत गप्पा मारल्या. चला येतो आजी आम्ही. हा आम्हाला बघायला नाही भेटत ना एवढं शेत वगैरे, छान वाटतं. आमच्याकडे नाही एवढं काही धुळ्याला. मस्त वाटतं आम्हाला इकडे आले की. मस्त आहे आजी तुमचं गाव. मग गाव मस्त आहे आजी तुमचं. मग मला काय सांगायचं. अरे काही नाही होत आजी, तुमचं आहेच ना डोक्यात पदर. पैसे हा सीताफळीचे, चिक्कूचे, रामफळ, चिकू आहे, चिंच आहे. तेवढी झाड. मी निर्लज्ज लोक आहे ना आम्ही, म्हणजे साखरपुड्याला नवरदेव नवरीला आम्हाला काही घेणं नव्हतं बोलवलं द्यायचं, पण इथे आमचे फोटो निघतील कॅमेरामध्ये म्हणून आम्ही आलो. पण ते म्हणतात ना खराब नीतीने आलो ना, आमचं मतलब पाहिलं मग ते चालले गेले. तर आता आम्ही इथं मस्त की शेतात फोटो काढले, खूप सुंदर फोटो आलेले. आजीसोबत गप्पा मारल्या, म्हणजे आजींना तर ऐकू येत नव्हतं पण आजी सांगत आजकालचे बरोबर कसे फोटो काढतात, फांटीला हात लावून येते. आता आम्ही चाललो जिथे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी. आजींना ऐकायला कमी येतच. हां येतच नव्हतं. या बघा संसारी बाई चालली पदर घेऊन. बरे तरी धुळ्यातला जन्म हिचा, परदेशात नाही. तर आता आम्ही पोहोचतो होतो कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि बघू शकताय नवरदेव ड्रेस चेंज करून तयारी करून येऊन गेला आता. म्हणजे आम्ही किती फोटोज काढले. गाई झाली गाई. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि नंतर मग त्यांनी हार वगैरे घातले आणि ते एंगेजमेंटचा प्रोग्राम होता त्यासाठी परत त्यांनी ड्रेस वगैरे चेंज केले आणि मस्त एंट्री केली ते. एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला आणि आमची अंका तिने नाश्ता वगैरे केला नव्हता त्यामुळे पहिलाच मग ती जेवायला बसलो. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही येऊन बसलो आणि नंतर इच्छा खोली बघताना ही फुल ॲक्टिंग करते कारण की आमच्यासोबत तिची मावशी आली ना गाडीमध्ये, ती जेवायला जात नव्हती आणि आम्ही तिला लवकर पाठवतो की जेवण कर जेणेकरून आपल्याला लवकर निघता येईल. बटाट्याची भाजी आवडत होती पण भाजी नव्हती ना गं. सर्व मजाक मस्ती चालू होती आणि त्यानंतर गर्दी कमी झाली होती. मग आम्ही गेलो होतो सगळ्या बहिणी स्टेजवरती भेटायला आणि नंतर हे सगळ्या मम्मी ते म्हणजे मावशी वगैरे सगळ्या गेल्या. आता इथं फोटो काढायचं, इथं सगळं हात धुताना इथं फोटो काढ.
अशा प्रकारे मंदरचा साखरपुडा पार पडला आणि माझा जॅक लावला गेला तो नाही सांगायचा व्हिडिओ मध्ये काय जॅक लावला गेला. तर अशा प्रकारे मंदरचा साखरपुडा पार पडला आहे आणि पार पडला म्हटलं माझा जॅक लावायला आम्ही चाललो आता घरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. ऊन खूप आहे बाई, लग्नाला नाही येऊ मी. मी बी नाही हो, पण येऊनच पडी. सावली म्हणजे